दुसरं एक महत्त्वाचं काम जे मागच्या काळामध्ये झालं ते म्हणजे कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि स्वच्छता या सगळ्याच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मागच्या 9 वर्षात 27 कोटी रुपयापेक्षा जास्तचे विविध शासनाचे बक्षिसं मिळालेले आहेत. माझी वसुंधरा असेल किंवा अशा अनेक बक्षिसं हे मिळाले आणि या शहराला गार्डन सिटी करण्याच्या दृष्टीने, हरित संगमनेर करण्याच्या दृष्टीने आपण मोठं पाऊल उचललं. आणि आज तुम्ही शहराच्या उपनगरात जा, कुठेही जा, तुम्हाला सगळीकडे मोठे झालेले झाडं दिसतील. आज अनेक लोक मला अशा तक्रारी करतात की जे स्ट्रीट लाईट आपण लावले होते, पोल लावले होते, झाडं मोठे झाल्यामुळं आता ते लाईट पडत नाही कारण त्याच्यावर झाडं वाढलेले आहेत. आता पोल पुढे घेण्याची वेळ आलेली आहे किंवा तिथं छाटणी करण्याची वेळ आलेली आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ ही खऱ्या अर्थाने शहरामध्ये झालेली आहे. म्हणून गार्डन सिटी 35 पेक्षा जास्त उद्यानं हे शहरामध्ये आहेत. आपण ज्या उद्यानात बसलो ते देखील त्यातलाच एक उद्यान आहे. आणि फक्त इथंच नाही तर उपनगरांमध्ये खूप छान पद्धतीने गार्डन झालेले, ज्याचा फायदा आबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, मुलांना खेळण्याची व्यवस्था असे सगळेजण त्याचा फायदा उचलताना आपण पाहतोय. तिसरी जी महत्वाची गोष्ट या शहरामध्ये आपण केलेली आहे ती म्हणजे रस्त्यांचे कामं. आपण पाहिलं की पुणा नाशिक जो रस्ता आहे, ज्याला पूर्वी आपण कॉलेज रोड म्हणायचो, आता त्याला आपण लक्ष्मी रोड म्हणतो. तो रोड जो आहे तो 38 कोटी रुपये खर्च करून अत्यंत दर्जेदार पद्धतीने त्या रस्त्याचं काम आपण केलं. आणि आज आपण पाहतो की शहराचं नाक असलेला तो रस्ता हा अत्यंत सुंदर पद्धतीने झालेला आहे. एखाद्या महानगरामध्ये आपण एंट्री करावी अशा पद्धतीची एंट्री ही नाशिकच्या बाजूने या किंवा पुण्याच्या बाजूने या, याबाबत एक सुंदर अशी एंट्री या शहराला झालेली आहे.